परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक, ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडं आणि त्याच्यावरती मी बोलतो. आता महादेवराव मुंडेंचा मर्डर झालेला सुद्धा मला बाहेरून थोडीच अमेरिकेतून कोणी नाही सांगितला, परळीतल्याच लोकांनी सांगितला. कारण महादेव मुंडेंच्या मिसेसचं स्टेटमेंट मला वाटतं तुम्ही घेतलेलं आहे. त्याचं लेकरू रडतंय. अजूनही महादेव मुंडेच्या 15 महिन्याच्या नंतर सुद्धा एकही आरोपी पकडला गेलेला नाही. पण ही माहिती ज्यावेळेस आली, डीपीडीसी उद्या आहे का नाही का याचा काय संबंध आहे याच्याशी जे जे माझ्या पुढे ज्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेन. 73 कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राव, लय अवघड आहे. इतकाले पैसे कस काय उचलू शकतात? 73 कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झालं असतं त्याच्या, नाही तर अख्ख्या जिल्ह्याच्या शाळा बांधता आल्या असत्या. अख्ख्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्याचा पत्त्या नाही, आमच्या शाळा पडल्या नाही, सगळ्या बांधून झाल्या असत्या ना. ते कशाला रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि ते बी बोगस उचलण्यासाठी? इतकाले बोगस उचले तर बोगस मान्य करू, लाख लाख रुपयाचं उचललं, 25,000चं उचललं, 25 लाखाचं उचललं. 25 पैसे सुद्धा उचलता येत नाहीत, 73 पैसे बोगस उचलता येत नाहीत. आणि याच्यामध्ये सरकारने कळवलंय एका ठिकाणी तर इथं डुप्लिकेशन झालंय ऊस बारदापूर रस्त्यावर. ऊस बारदापूर रस्ता म्हणजे कोणी करताय? यांचंच मतदारसंघातला असं मला नाही माहित बाबा, मी एवढा फिरलेला नाही जिल्हा. पण पत्रकार मंडळींना माझी विनंती, एवढा सायगाव तिकडच दिसतंय मला असं वाटतं. शीतल कुमार बल्लाळ म्हणून सीआय होते, त्यांचा ऑडिओ क्लिप जो आहे तो व्हायरल झाला होता वाल्मिक कराड बोलताना. एक दुसरा ऑडिओ त्यांचा व्हायरल होतो, त्यांच्या सरकारी पोलिसांचा त्यांनी छळ केल्याचा ऑडिओ आहे. ऐकलं ते कोण ज्यांच्या कोणाचा छळ झाला असेल हे बल्लाळ देव जो काय आहे त्याच्यावरती काय त्यांची तक्रार असेल, तक्रार एसपीकडे करावी, एसपी त्याचे निर्धारण करतील. आता आकांचे माणसं आका कसे बोलतात पोलिसांना, ते मी जिल्ह्याचा बाप आहे. आता आम्ही आमच्या जिल्ह्याचा बाप जर ते एकटे झाले तर आमचे बाप कुठं होते याचा आम्हाला मिळाला. जिल्ह्याचे बाप झालेले होते ते आका, तर मग जिल्ह्याच्या बापाचे हे कर्तव्य आहे का? जिल्ह्याच्या बापाचं काम काय असतं? आणि मग ह्याच्यामुळे तर कोट्यावधी रुपयाच्या प्रॉपर्टी व्हायला लागल्या, कुणीकडे जमिनी घ्यायला लागले. 50-50 लोकांना ते दर महिन्याला, लोकांना म्हणतो मी, तुम्ही ओळखून घ्यायचं काय, 50-50 100-100 लोकांना ते दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवत होते. नको त्या माणसांच्या कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी दिसायला लागल्या, काही बी व्हायला लागले. मग याचं कारण काय? हे आता इतकाले बोगस मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्या एका मतदारसंघामध्ये 73 कोटी रुपयाचं बोगस बिल उचललं गेलं असेल. हे बोगस बिल कसे उचलले बाबा? कोरोनाचा काळ होता, तुमचंच मवियाचं सरकार होतं, ठाकरे साहेबांचं मंत्री मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री अजितदादाच होते. दादांना आता उद्या आम्ही विचारू, दादा मायबाप हे कसं इथल्या इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया. आणि शिवेंद्र बाबा या खात्याचे मंत्री झालेत आता. आणि सगळ्यात जास्त म्हणजे बरं झालंय, प्लॅनिंग आणि फायनान्स ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडंच हे तपासणी आता येणार आहे. प्लॅनिंग डिपार्टमेंटला सुद्धा डोकं चक्रावून जाईल ना, इतकं भारी प्लॅनिंग आहे. डीपीडीसीचे पैसे कलेक्टर कडनं बीएनसीला पाठवायचे, बीएनसी कडनं जिल्हा परिषदेला डंप करायचे. म्हणजे जिल्हा परिषदेला काय, या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी खर्च करतायत. हे मार्च महिन्यामध्ये पैसे डंप केले म्हणजे डिसेंबर महिन्यापासून डंप करण्याला सुरुवात केली. प्लॅनबद्ध कार्यक्रम बघा, डिसेंबर महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत पैसे डंप केले आणि 25/6ला हे पैसे काढून घेतले. कारण पैसे कुठे आहेत? जिल्हा परिषद. मग बिल कुठून काढायचे? बीएनसीतून.
मग पैसे परत जिल्हा परिषद कडून ट्रान्सफर करायचे कुठं ऍक्च्युअल नियमाप्रमाणे जे प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे बियाणशीला हे पैसे दुसऱ्या वर्षात वापरता येत नाही. तिथं मात्र ते सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन मातीत घालण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदेकडून पैसे ट्रान्सफर केले बियाणशीला आणि बिल बियाणशीकडून काढून घेतले. एवढ्याले बिल काढायचे म्हणल्यावर कसं व्हायचं बाबा? ते आगा नको तेच काहीतरी पुढं आलंय एवढ्याला मोठालं. आणखी कोणाला काय विचारायचं असलं तर बोला, संपलं. मतदारसंघातली एक घटना आहे शेरावरची, सौरभ भोंडे नावाची. बुडून मृत्यू झाला असं प्राथमिक अंदाज आला, मात्र त्याची हत्या झाल्याचं त्याचे नातेवाईक आरोप करतात. तुम्ही देखील पोलिसांना बोलले, नेमके काय परिस्थिती आहे?